पुण्यात गेल्या 2 दिवसापासून मुक्कामी असणाऱ्या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आता पुणे शहरातून पुढे पंढरपूरच्या दिशेने जे आहे ते त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे। आणि आता त्यांनी जी दोन्ही पालख्यांनी जी पुणे शहरांची हद्द आहे ती आता क्रॉस केली आहे। आणि या ठिकाणी अनेक जे वारकरी भाविक जे आहेत, अनेक पुण्यनगरीतील काही दर्शनासाठी येणारे नागरिक आहेत, या संपूर्ण वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात। वारी पुढे गेल्यानंतर आपल्याला शहरामध्ये किंवा या वारी मार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। अर्थात इतकी मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण वारीमध्ये असते आणि त्यामुळे हे संपूर्ण चित्र आहे ते निर्माण होतं। मात्र वारी पुढे जाते, अनेक जण दर्शन घेऊन घरी जातात, तर रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचं काय याचा विचार करणारी एक ट्रस्टेक नावाची एक संस्था आता सध्या या ठिकाणी हे जे क्लिनिंग आहे ते करते। संपूर्ण रस्ते स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून पुण्यातील हडपसर भागामध्ये सुरू आहे। ही संपूर्ण टीम आपण पाहतोय या ठिकाणी की जी रस्ता स्वच्छता आणि संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छतेमध्ये स्वच्छता दूत म्हणून उतरलेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल? खरं तर अनेक जण वारी दर्शनासाठी येतात, मात्र तुम्ही एका वेगळ्या भावनेने एका वेगळ्या माध्यमातून जी आहे ती भगवंताची सेवा करताय, काय वाटतं? ग्रीन वारी भक्तीची वाट प्लास्टिक मुक्तीची या इनिशिएटिव्ह खाली आम्ही हा कॅम्पेन रन करतोय, ज्याला आम्ही नाव दिलंय ग्रीन वारी 2026। ट्रस्टेक प्रायव्हेट लिमिटेड, CYDA आणि TDH या संस्था एकत्रित येऊन आम्ही हा ग्रीन यूथ मूवमेंट नावाचा कॅम्पेन रन करतोय, ज्याच्या अंतर्गत ही ग्रीन वारी 2026 आहे। आपण पाहतो की भक्तजन लाखोंच्या संख्येने या वारीमध्ये सहभागी होतात। याच्यामध्ये कळत न कळतपणे हा प्लास्टिक कचरा तयार होतो। कोणी जाणून बुजून करत नाही, परंतु प्रत्येकजण अन्नदान करतात किंवा प्रत्येकाला काही ना काही दान करायची ओढ असते, त्या ओढीतून हा प्लास्टिक कचरा तयार होतो। तर त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारून हा कचरा सायंटिफिकली डिस्पोजलसाठी पाठवत आहोत। माऊली, काय सांगाल? एकंदरीत अनेक लोक जे आहेत ते वारीमध्ये सहभागी होतात आणि कळत न कळत त्यांच्याकडून कचरा होतो, मात्र असा कचरा करू नये या संदर्भात तुम्ही काय आव्हान तुमच्या संस्थेच्या माध्यमातून करता? हेच आम्ही प्रयत्न करतोय की एकत्र जितके लोक जमा होतील आणि जितक्या लोकांकडून हा कचरा जो आहे तो एकत्र येऊन तो कचरा आम्ही कलेक्ट करून तो रिसायकल कसा करता येईल आणि तो लोकांपर्यंत आम्ही काम करून तो लोकांपर्यंतही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की कसं आपला जो एन्व्हायरमेंट आहे ते कसं प्लास्टिक मुक्त करता येईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आपले किती साधारण स्वयंसेवक जे आहेत ते या संपूर्ण पालखी मार्गावर किंवा हे स्वच्छतेचं जे आहे ते काम करतायत, किती जण आहेत असे? आपण जी ही पालखी आहे ती फक्त पुण्यापुरते नाही करत आहे। आपण ही पालखी आळंदी आणि देहू जिथून पालखी सुरू होते तिथपासून ते पंढरपूरपर्यंत म्हणजे जवळपास 250 पेक्षा जास्त किलोमीटरचा आपण हा जो पल्ला आहे तो पार पाडत आहोत। तिथे आपले 300 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत, त्यांनी रजिस्टर केलेलं आहे। आत्ताच पुण्यामध्ये आपल्याकडे 150 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी एकत्र येऊन ग्रीन यूथ मूवमेंट या वारीच्या अंतर्गत हे सगळं काम केलेलं आहे। आणि आपण 2 दिवसांमध्ये 2 टन इतका प्लास्टिक कचरा जो आहे तो गोळा केलेला आहे आणि ते फक्त दुसरीकडे कुठे आम्ही टाकणार नाहीये, लँडफिलमध्येही जाणार नाहीये। तर जसं सांगितल्याप्रमाणे त्याचं डिस्पोजल आणि रिसायकल करणं हे आमचं मेन उद्देश आहे। आणि आम्ही सर्व वारकऱ्यांना, सगळ्या माऊलींना हेच सांगू इच्छितो की सर्वांनी जो आहे आपली माऊलींसाठी जी श्रद्धा आहे ती श्रद्धा, आपली भक्ती आणि पर्यावरणाचं संरक्षण हा एकत्रित आपण थोडंसं पुढच्या वर्षीपासून किंवा आपल्या पुढच्या पल्ल्यापासून थोडंसं प्लास्टिक आणि कचरा बाबतीचं नियोजन आपण आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडावी। एकंदरीतच यांच्याकडून अतिशय सुंदर जे काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे। माऊली, काय सांगाल? एका वेगळ्या माध्यमातून विठुरायाची सेवा जी आहे ती तुम्ही करताय, काय भावना आहे? भावना अशी आहे की संतांची जे कृती आहे त्याला आपण कृतीमध्ये उतरवून लोकांना आपण या वारी थ्रू एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की प्लास्टिक मुक्त वारी कशा पद्धतीने करू शकतो आणि देशभक्तीसाठी आपण काय काय आपला योगदान देऊ शकतो। आणि वेगवेगळ्या संस्थेचे यूथ किंवा वेगवेगळे संस्था एकत्र जोडून या भक्तीच्या वारीमध्ये आम्ही या चालत आहोत। आपण एकंदरीतच जर पाहिलं तर हे संपूर्ण जे आहे ते स्वच्छता दूत एका वेगळ्या भावनेने, एका वेगळ्या माध्यमातून माऊलींच्या आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी जे आहे ते या संपूर्ण पालखी मार्गावर सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यांच्यासारख्या अनेक संस्था ज्या आहेत त्या पुण्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत अशा स्वरूपाची सेवा जी आहे ती माऊलींचरणी आणि पांडुरंगांचरणी अर्पण करत असल्याचं आपल्याला संपूर्ण हे चित्र पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।